अमेरिका आणि इराणमध्ये पीस टॉक होते, ते पण पाकिस्तानमध्ये. मग आता तुम्ही म्हणसाल की साला पाकिस्तान जर मीडिएट करत असेल तर मग भारत कुठं कमी पडलाय? हे समजून घेण्यासाठी आपल्याला भारताची एक लॉंग टर्म पॉलिसी समजून घ्यावी लागेल, ज्यामध्ये भारत बायलॅटरल इश्यूजमध्ये कधी मीडिएट करत नाही. कारण जर भारत दुसऱ्या देशांच्या डिस्प्यूटमध्ये मीडिएट करत असेल तर भारताला इन फ्युचर जर डिस्प्यूट झाले तर त्यांचं मीडिएशन स्वीकारावं लागेल, आणि हे भारताला मान्य नाहीये. जसं की मागच्या वेळेस आपला पाकिस्तानचा इश्यू झाला होता, तेव्हा डोनाल्ड भाऊनी आपल्या ट्विट केलं होतं की मी तुमचे इश्यूज वगैरे सॉल्व्ह कराल. तेव्हा भारताने सांगितलं होतं की काही गरज नाही, आम्ही आमचं सक्षम आहे, आमचे भांडणं आम्ही सॉल्व्ह करून घेऊ. तर तसं आपला स्टँड आहे. दुसऱ्याचं मीडिएशन आपल्याला स्वीकारायचं नाहीये, म्हणून आपण पण दुसऱ्याचे इश्यूज सॉल्व्ह करत नाही, लाईक मीडिएट करत नाही. तर सिम्पली हे आहे. रेड आईज कमजोर झाले वगैरे वगैरे असं काही नाहीये. तर बेसिकली ही एक लॉंग टर्म पॉलिसी आहे, ज्याच्यामुळे आपल्याला नंतर इन फ्युचर प्रॉब्लेम्स क्रिएट होऊ नयेत, म्हणून आपण आपला हा स्टँड घेतलेला आहे. बाकी पीस टॉक जर झालं, पाकिस्तानच्या हेल्पनेच झालं, तरी आपला फायदा आहे. कारण आपल्याला जे ऑइल इम्पोर्ट करतोय आपण, गॅस इम्पोर्ट करतोय, हे सगळ्या गोष्टी स्ट्रेट ऑफ हॉर्म्यूज मधून येतात, आणि हॉर्म्यूजवर 2 देशांचा ताबा आहे. बेसिकली ओमान तर काही करत नाही, पण इराणचा ताबा आहे. आणि जर पीस टॉक झालं तर हे स्ट्रेट ऑफ हॉर्म्यूज ओपन होईल आणि आपल्याला ट्रेडमध्ये फायदा मिळेल, आणि जे रुपया गिरत आहे ते थोडंसं वरी जाईल. थोडंसं, जास्त नाही. समजलं? मग फॉलो करा.